नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि डेली ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग तुम्ही थोडा लेट पाहणार आहात बिकॉज मी आज सकाळपासून काही शूट केलं नाहीये। मी आता ऑफिसमधून घरी आले, आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि आल्यानंतर म्हटलं चला आज जे काही जेवण बनवेल किंवा जे पण काही करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल। सो आत्ता मी आलेली आहे, आत्ता मी डाळ भात लावणार आहे आणि गॅस जात आलाय आमचा, तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी बोललेले। सो त्याच्यामुळे मी बघूया जर डाळ भात पर्यंत माझा गॅस टिकतोय का। आत्ता मी डाळ भाताची तयारी करते, कुकरला लावते। सकाळची भाजी सुद्धा आहे आणि चपाती सुद्धा आहे, बटाट्याची भाजी बनवली होती। सो चला, सकाळी मी येल्लो बटाट्याची भाजी बनवली होती, ती थोडी आहे तोंडी लावायला, म्हणून मी आता भात आणि डाळ याचा कुकर लावणार आहे। आणि मी कुकरमध्येच आहे ना, डाळीमध्येच मिरची आणि टोमॅटो टाकते, म्हणजे ते शिजून येतं आणि नंतर फक्त फोडणी देते। आणि एका साईडला दाखवते, सकाळची चपाती सुद्धा आहे। सो चला, तर बघू शकता मी कुकर लावलाय आता, याला 3 ते 4 शिट्ट्या येऊन देईल आणि थोडी भाजी गरम करत ठेवली कारण ती सकाळची होती। सो चला, बाकीचं काम आता मी आवरते। बघू शकता पूर्ण काळोख झालेला आहे माझी तुळस, तिला मी थोडंसं पाणी घातले, संध्याकाळी पण थोडंसं पाणी घालते। आणि इकडे कपडे भिजत ठेवले जेणेकरून मी नंतर थोड्या वेळात पाणी आल्यानंतर धुवून टाकेल। तर मी कामावरून येताना थोडी भाजी आणली होती, थोडी म्हणजे जरा जास्तच भाजी आणली। मला आहे 2 दिवस सुट्टी, उद्या परवा तेरवा 3 दिवस सुट्टी आहे, पण मी कुठेही जाणार नाहीये। सो म्हटलं भाजी घेऊन ठेवूया म्हणून भाजी आणलेली आहे, कारण थोडी स्वस्त होती। आणि जिओ मार्टवरून गावाला जायला मी पावडर मागितली। सो अशा प्रकारे हे सामान मी आता थोडंसं आवरते, भाजी वगैरे नीट करून ठेवते आणि त्याच्यानंतर जेवण बनवून सगळं काम झाल्यानंतर तुमच्यासोबत बोलते। इकडे मी आता कोथिंबीर आणि कढीपत्ता साफ केलाय आणि ही जी भाजी आणली होती ती भाजी फ्रीजच्या या कंपार्टमेंटमध्ये ठेवते। सो चला, शिट्ट्या सुद्धा आलेल्या आहेत, बघताय ना पूर्ण लाल पेटतोय, म्हणजे गॅस आज कदाचित जाईल। आता मी कपडे धुवून ते वाळत ठेवलेले आहेत आणि माझं भांडी सुद्धा घासून झालेत, म्हणजे काम आवरलंय। फक्त हे जे कुकर आहे थंड व्हायला ठेवलंय आणि त्याच्यानंतर डाळीसाठी मी फोडणी देण्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे। बघा, कढीपत्ता, जिरं, तेल आणि टेस्टसाठी कोथिंबीर। सो आता मी फोडणी देईल, त्याच्या आधी मला देवाशी बसायचंय। एवढं सर्व काम आवरून मी आता पूर्णपणे फ्रेश झाले। यासाठी आज गुरुवार आहे आणि सकाळी मी देवाशी बसले होते, सकाळी मला ऑफिसला जायला खूप जास्त उशीर झाला होता, म्हणून मी आता पुस्तक वाचते आणि त्याच्यानंतर मग फोडणी देईल, मग जेवेन। सो बाय बाय, तरी देवाशी बसते। आता मी देते डाळीला फोडणी। सो डाळीला फोडणी दिलेली आहे, आता 2 ते 3 मिनिटात माझी डाळ शिजेल। डाळ सुद्धा माझी झालेली आहे, भात सुद्धा झालाय। आता मी जेवणासोबत हे तळणार आहे, कारण गॅस तर गेलेला नाहीये। सो आता मी हे तळते जेवताना, जेणेकरून थोडंसं क्रंची क्रंची थोडंसं मी आता हे तळणार आहे, 1 2 3 4 5 जेवताना आणि मग जेवणार। तर फायनली माझं जेवण पण झालंय, घरची कामं पण झाले, जेवण पण झालं, सगळंच झालं। सो आजचा डेली ब्लॉग मी संपवते इथेच, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। सो व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।